संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात 2 इसमांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात 2 इसमांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली असून किशोर म्हस्के हा तरुण रेल्वे स्टेशनवरून घरी जात असताना 2 तरुणांनी त्याला रस्त्यात अडवून खाण्यासाठी पैशांची मागणी केली। त्याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली। तिथून पुढे जाऊन त्या तरुणाने त्याच्या भावाला फोन केला। त्यानंतर त्याचा भाऊ त्या ठिकाणी आला। त्याने 2 तरुणांना जाब विचारताच त्या दोघांनी किशोर म्हस्के याच्या भावाला बेदम मारहाण केली आहे। यामध्ये तो भाऊ गंभीर जखमी झाला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वेदांत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींचा शोध घेतला जात आहे। मारहाण झालेल्या व्यक्तीला घाटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे। काय सांगाल मॅडम, आपल्या पोलीस नदीमध्ये सकाळी एका जणाला मारहाण झाली, नेमकं कारण काय आहे? आज सकाळी 7:30 पावणे 8च्या सुमारास जे आहे तर एक मुलगा रेल्वे स्टेशनहून प्रशांत हॉटेलकडे जात होता। तर जात असताना त्याला 1-2 अनोळखी व्यक्तींनी थांबवलं आणि त्याला म्हटलं की आम्हाला खाण्यासाठी पैसे वगैरे दे म्हणून। तर हा म्हटला की नाही माझ्याकडे नाही। तर ते त्याला म्हणू लागले की दे म्हणून, आम्हाला पैसे पाहिजेच म्हणून। तर म्हणून तो काय केला, त्यांच्या हातातून सुटला आणि थोडा पुढे जाऊन पळून पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याने जे आहे तर हे पण त्याच्या मागे गेले। मागे गेल्यानंतर हा आणखी थोडा पुढे जाऊन त्याने त्याच्या भावाला पण फोन लावला की मला जे आहे असे 1-2 पोरं पैसे मागतात वगैरे म्हणून। तर त्यावेळेस त्याचा भाऊ पण आला, कारण तो जो आहे मुलगा इथेच राहणार आहे, मिलिंद नगरची जी झोपडपट्टी आहे तिकडे राहणार आहे उस्मानपुरा जवळचा। तर त्याचा भाऊ पण लगेच आला त्या ठिकाणी। आल्यानंतर जे आहे तर ह्या मुलांना तो अडवू लागला, तर त्याच्या भावाला सुद्धा त्या मुलांनी मारहाण केलेली आहे त्यामध्ये। मग यावेळेस जे आहे मारहाण झाल्यानंतर ह्या लोकांनी जे आहेत स्वतः येऊन पोलीस स्टेशनला कोणती कंप्लेंट दिली नाही, त्यामुळे लगेच आम्हाला ती घटना कळाली नाही किंवा पेट्रोलिंगच्या गाड्या वगैरे होतात पण लगेच लक्षात आली नाही ते। मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही स्वतः त्या जो आहे ज्याला मारहाण झालेली त्या व्यक्तीचा शोध घेतला। शोध घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलेलं आहे। तर त्याचं नाव कळालं की प्रवीण म्हस्के हा त्या मुलाचं नाव आहे आणि त्याच्या भावाचं नाव आहे किशोर म्हस्के, ते राहणार मिलिंद नगर मधले आहेत। तर त्यांना जे आहे याची जी आहे मेडिकलची पावती वगैरे देऊन आपण त्यांचं मेडिकल वगैरे करून घेतलं आहे आणि ज्या मुलांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यांचा पण शोध घेऊन फुटेज वगैरे बघून आपण त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।